मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. या यूट्यूब चॅनलद्वारे आपण विविध पिकांची माहिती घेत असतो, ज्यामध्ये विविध पिकांवर येणारे रोग किंवा मग त्याच्यावर करत असलेले उपचार याबद्दल आपण चर्चा करत असतो. आज आपला जो विषय आहे तो म्हणजे अळी. मित्रांनो, आज आपण अळीबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. आपण वारंवार ऐकलं असेल की अळीची फवारणी ही अमावस्याच्या दिवशी रात्रीच्या नंतर किंवा पहिल्या दिवशी करायची असते. तर मित्रांनो, काही लोकांना हे अंधश्रद्धा वाटते, काही लोकांना अफवा वाटते. तर काही लोक यावर म्हणजे विश्वास सुद्धा ठेवतात. पण याबद्दल याच्या मागे काय कारण आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आळ्या सामान्यतः चंद्रप्रकाश नसलेल्या रात्रीमध्ये, म्हणजेच आपण जसं आता बोललो, अमावस्या आणि त्याच्या आजूबाजूच्या रात्रीमध्ये मित्रांनो ते अंडी घालत असतात. कारण ती जेवढी रात्र ही काळी असेल तेवढी मित्रांनो त्यांच्या अंड्यामध्ये ही वाढ होऊ शकते. आणि अंधार असल्यामुळं आणि चंद्रप्रकाश नसल्यामुळं असं त्यांना वाटत असते की रात्री अंडी ज्या घातल्यामुळे आपली जी अंडी आहेत ते सुरक्षित राहू शकतात. आणि दुसरं म्हणजे अंधारात शिकारी जीव किंवा पक्षी, त्यामुळे अंड्यांना त्यांना सुरक्षित वातावरण मिळते. आणि तिसरा म्हणजे काही प्रजातीच्या ज्या आळ्या असतात त्या वातावरणीय परिस्थितींवर अवलंबून असतात मित्रांनो. म्हणजे त्यांना जे वातावरण हवं असतंय ते अमावस्याच्या रात्री मित्रांनो ते एक चांगलं आणि स्थिर वातावरण असतंय. त्यामुळे ती अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अंडीचं त्यांचं 20 ते 30% प्रमाण सुद्धा वाढते मित्रांनो अंडी देण्याचं. त्यामुळे ते अमावस्याच्या रात्री मित्रांनो ती अंडी घालत असतात. आता आपण बघूया की ती अंड्यामधून पिल्लं कधी बाहेर पडतायत. अळीने जर अंडी घातलं तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती असतात. मग ते प्रजातीवर अवलंबून आहे की कुठल्या अंड्यातून तो लार्वा कधी बाहेर निघेल. पण मित्रांनो, साधारणतः एक 4 ते 8 दिवसाच्या मधी ही पिल्लं जी आहेत ती अंडीमधून बाहेर येतात. हे मित्रांनो, हवामान, तापमान, आर्द्रता हे घटक देखील अंड्यांच्या विकासावर प्रभाव टाकतात आणि त्यामुळे अंड्यांचे उबवण्याचे वेळ जे आहे ते थोडाफार बदलू शकतो. आणि मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत की ती जी आळी अंडे घालतात त्याच्यावर आपण नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्यावर कुठले कीटनाशक आपल्याला फवारायचे आहे ते आपण जाणून घेणार आहोत. कीटकनाशकामध्ये आपल्याला कार्बारिल हे एक कीटकनाशक मिळते, ज्यामध्ये आपल्याला व्यापक स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे, जे आळी आणि त्यांच्या अंड्यांना नष्ट करण्यासाठी प्रभावी असते. मित्रांनो, दुसरं स्पिनोसाइड म्हणून आहे. हे सुद्धा एक जैविक कीटकनाशक आहे. अळींच्या अंड्यावर आणि लार्वावर हे प्रभावी असते. तिसरं म्हणजे मित्रांनो, आपल्याला नैसर्गिक जर कीटकनाशक आपल्याला जर वापरायचं असेल तर त्यामध्ये आपण नीमतेल हे वापरू शकता. ह्यामुळे जे आहे ते लार्वा मरून जातो आणि अळीच्या प्रजनन क्षमतेवर सुद्धा मित्रांनो याचा प्रभाव पडतो. आणि मित्रांनो, परत बीटी हे सुद्धा एक कीटकनाशक आहे. यामध्ये सुद्धा विशेषतः लार्वा जर अवस्थेत अळी असेल तर ते जास्त प्रभावी असते. तर मित्रांनो, या पद्धतीने जे आहे आपण आळीवर उपाययोजना करू शकतो. आपण आळीच्या बद्दल माहिती आपल्याला कशी वाटली आपण सांगू शकता. माहिती आवडली असेल तर आपल्या या मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्राला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू.